विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती बरोबरच आता तिसरी आघाडी देखील सज्ज झाली आहे। ही तिसरी आघाडी म्हणजे परिवर्तन महाशक्ती असं तिचं नाव आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन महाशक्ती काय भूमिका निभावणार? खरंच त्यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्तेचं गणित बदलू शकेल? या तिसऱ्या आघाडीमुळे सत्तेत येणाऱ्या कोणाच्या स्वप्नांवर पाणी पडणार असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि या संबंधीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली आहे। परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती, महायुतीतून बाहेर पडलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांनी एकत्र येत राज्यात तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे। पुण्यात 19 सप्टेंबरला या सर्व नेत्यांमध्ये बैठक पार पडली। या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे तिसऱ्या आघाडीची म्हणजेच परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा केली। यावेळी त्यांनी राज्यातील इतर छोट्या पक्षांना देखील परिवर्तन महाशक्ती आघाडीसोबत येण्याचं आवाहन केलंय। येत्या 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये परिवर्तन महाशक्तीच्या मेळाव्याचं आयोजन केलंय। या परिवर्तन महाशक्तीमध्ये निर्णय घेण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे। महाराष्ट्राचा 7-12 हा महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या नावावर नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला सक्षम पर्याय देण्यासाठी ही तिसरी आघाडी ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। यामध्ये 2 बड्या नेत्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून ते 2 बडे नेते म्हणजे मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे आहेत। जर हे 2 नेते तिसऱ्या आघाडीसोबत आले तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र वेगळं दिसेल असा विश्वास या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलाय। तिसऱ्या आघाडीची ताकद किती, ते किती प्रभाव पाडू शकतील असा वास्तववादी प्रश्न उपस्थित केला तर तिसऱ्या आघाडीतल्या बच्चू कडू यांचे 2 आमदार आहेत। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून 18 मागण्यांचा प्रस्ताव पाठवलाय। मुख्यमंत्री शिंदे यांनी 25 सप्टेंबर पर्यंत निर्णय न घेतल्यास सरकारच्या विरोधात आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। त्यानुसार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून स्वतः बच्चू कडू तर मेळघाट विधानसभा मतदारसंघात राजकुमार पटेल हे त्यांचे आमदार आहेत। बच्चू कडू हे 2004 पासून आमदार आहेत। महाराष्ट्रातील अंध अपंग लोकांसाठी बच्चू कडू यांनी सतत आवाज उठवलाय, त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांचा चाहता वर्ग आहे। परंतु त्यातून ते महाराष्ट्राच्या इतर भागात तर सोडा, अमरावती जिल्ह्यात देखील जास्त आमदार निवडून आणू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। परंतु बच्चू कडू यांचा समावेश असलेल्या परिवर्तन महाशक्तीच्या या तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगे पाटील व प्रकाश आंबेडकर सहभागी झाले तर त्यांची एकत्रित ताकद महाराष्ट्रात कमाल घडवू शकते, हे नाकारता येणार नाही। या तिसऱ्या आघाडीत समाविष्ट असलेले आणखीन एक महत्त्वाचे नेते म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी। राजू शेट्टींचा कार्यक्षेत्र हातकणंगले, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर असला तरी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही त्यांच्या संघटनेचं जाळ आहे। परंतु त्यांची ही शक्ती राजकीय चमत्कार घडू शकेल इतकी मोठी नाही। सद्यस्थितीला त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा एक आमदार आहे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघात देवेंद्र भुयार हे आमदार आहेत। स्वतः राजू शेट्टी हे 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेलेत, परंतु नंतर त्यांना सातत्याने पराभव पाहावा लागलाय। स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती हे एक महत्त्वाचे नेते, त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे। छत्रपतींच्या घराण्यातील वंशज आणि राज्यसभेचे माजी खासदार असलेल्या संभाजीराजे छत्रपतींना मानणारा वर्ग असला तरी ती संख्या प्रत्येक मतदारसंघनिहाय पाहायला गेल्यास फारशी नाहीये। परंतु त्यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलाय। शिवाय जरांगे यांना या तिसऱ्या आघाडीत येण्यासाठी आव्हान केलंय। जर मनोज जरांगे तिसऱ्या आघाडीसोबत आले तर मराठा समाजाची मतं ही तिसऱ्या आघाडीतल्या उमेदवारांसोबत असतील आणि ती संख्या मोठी असेल। त्याचा मोठा फटका हा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसेल। मराठा समाजाच्या मतांचा कसा फटका बसतो हे आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलं। राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर इतर पक्षांकडून उभे राहणाऱ्यांची संख्या मोठी असेल।
त्यामुळे या तिकीट न मिळणाऱ्या इच्छुकांसाठी तिसऱ्या आघाडीचा पर्याय असेल। तिसऱ्या आघाडीत समाविष्ट झालेल्या नेत्यांची स्वतंत्र ताकद कमी आहे, परंतु ते एकत्र आले तर त्यांचा चांगला परिणाम होऊ शकतो। परंतु या चांगल्या परिणामासाठी तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर असणं आवश्यक आहे। तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या नेत्यांसमोर जनतेचा विश्वास संपादन करण्याचं मोठं आव्हान असणार आहे। शिवाय यातील बच्चू कडू एकनाथ शिंदेंच्या सोबत राहिलेत। संभाजीराजे छत्रपती यांना भाजपकडून राज्यसभेची खासदारकी मिळाली होती। राजू शेट्टी महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोघांसोबतही होते, परंतु आता ते तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेत। त्यांच्याकडून कोण उमेदवार असणार, निवडणूक जिंकण्यासाठी त्यांची रणनीती काय असणार, त्यांचा जाहीरनामा जनतेला कितपत आश्वासक वाटणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर या तिसऱ्या आघाडीत सामील होणार का आणि हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला अपील होणार का, यांसारख्या अनेक गोष्टी या परिवर्तन महाशक्तीचं भविष्य ठरवतील। तुम्हाला या तिसऱ्या आघाडीबद्दल म्हणजेच परिवर्तन महाशक्तीबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।